मला म्हणतंय चला आता उशीर करायचा नाहीये. बेस्ट ऑफ लक असेल बोट टीम. आनंद मुलांचे मार्क सज्ज आहेत. एका बाजूने वंदेश मागच्या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी केलंय आणि नंदनजी चौधरी एका बाजूने. चला स्पीडअप करायचं आहे. शेवटचा अंतिम मेगा फायनलचा सामना कोण असेल विनर आणि कोण असेल रनर. बेस्ट ऑफ लक बोट टीम. येस, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आपण पाहतोय फायनलचा मॅच, फायनलचा आगाज. कोण पडणार कोणावर बारी. यावेळेस पहिल्या चेंडूवर डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न. चेंडू समोरच्या दिशेनं, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि एक धाव परिपूर्ण. दुसरीच्या प्रयत्नात 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. तर नितीन सर, काय कमालीचा मॅच रंगला मागचा, परंतु या मॅचकडे आपलं पूर्ण लक्ष असेल. आता उर्वरित 5 चेंडू आहेत. पहिल्या षटकाच्या हिशोबाने, एका षटकाच्या हिशोबाने जर तुम्ही पहिलं संध्याकाळचं सत्र आहे, वेदर कंडिशन थोडंसं मंदावलंय. 6 चेंडूंमागे किती धावा जमल्या पाहिजे. नक्कीच विचार केला तर 12 जरी धावा आल्या ना तरी बेटर असतील, कारण संध्याकाळचं सत्र आहे. परंतु नॅचरल गेम दाखवतोय वंदेशजी. मागच्या मॅच मध्ये प्रभावित केलं या खेळाडूनं. बघा, मी माझा नॅचरल खेळ खेळेन. क्या बात आहे. अस्लमजीने मात्र जंप लगावली होती. एक धाव इथे परिपूर्ण केली जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 रन स्कोर कार्ड. 3 धावा या फलकावर उत्कर्ष. येस, तुमच्याकडे 4 चेंडू आहेत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे 12. सर, माझं म्हणणं आहे की 15, कारण 12 मध्ये 2 षटकार बनवायचे आहेत. 15 मध्ये तुम्हाला नक्कीच पुढे पुन्हा एकदा ट्राय करावे लागतील. इथून 15 झाल्या तर चांगला गेम होईल. परंतु षटकार थोडस अशक्य आहे, येऊ शकतोय. परंतु संध्याकाळचं सत्र असेल, प्रॉपर टायमिंग तुम्हाला लागेल. यावेळेस मात्र मिस टाइम स्टॉक क्षेत्ररक्षक जाईल खाली येतो. इथे कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये विकेट स्किपर. पहिल्या विकेटचं पतन होतंय. फलंदाज होतोय बाद. 3 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. आता मात्र उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुपर मॅच मात्र तुम्हाला पाहायला मिळाली. अतिशय सुंदर सेमीफायनलचा थरार होता. आता 3 चेंडूवर 3 धावा लागल्या जात आहेत. येणारे 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूंमागे नितीन सर नवीन फलंदाज आल्या, म्हणजेच कुठेतरी एक वेगळं माइंडसेट असेल. नक्कीच निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा. राकेशजी कुडे याने मात्र सुपर झेल टिपला गेलाय. विकेट किपरच्या मागे चांगली कामगिरी केलंय. 3 धावा. निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टॉस चेंडू होता, परंतु बॅटच्या रडारवर मात्र नेटचा आला नाहीये. एक धाव इथे परिपूर्ण असेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 4 धावा या फलका लागल्या जात आहेत. 4 रन स्कोर कार्ड. मंद गतीने स्कोर कार्ड चालतोय. तुम्ही म्हटलं होतं सर 12, मी म्हटलं होतं 15, परंतु आता तिथे पोहोचतील का हा विषय चर्चेचा झालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. नक्कीच आता 4 ते 5 धावा जरी आल्या तरी बेटर असेल असं म्हणा हरकत नाहीये. येस, डेफिनेटली. यावेळेस मध्ये इनटू द गॅप मध्ये नो चान्स फॉर फिल्डर. गेट इन 4 रन. मास्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 धावा. 4 चेंडू आणि 8 धावा, म्हणजे इथून मात्र आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी. येस, सॉरी, शेवटचा चेंडू असेल. एक शेवटचा अंतिम चेंडू असेल. 8 धावा फलकावर. यावेळेस मात्र आ बैल मुझे मार आणि तुमचा मॅजिकल फिंगर आकडा मात्र गाठण्याच्या दिशेने प्रवास केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 30-14 आणि 15 लक्ष असेल विजयासाठी. चला 15 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. लगेच क्षेत्ररक्षण सधून घ्या. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, मजबूत आहेत, परंतु तुम्हाला 6 चेंडू मध्ये 15 धावा उभ्या करायच्या आहेत. सुपर मॅच रंगताना पाहायला मिळतं हैदराबाद वर्सेस मुंबई इंडियन्स. चला मॅचला सुरुवात होईल. 15 धावांचं लक्ष असेल. चला क्षेत्ररक्षण लगेच सधून घ्या. आता टीम मीटिंग होणार नाही याची दक्षता आपण घ्या. गणपती बाप्पाला मात्र वंदन केलं जाते. आमच्याकडे जी ट्रॉफी झाली पाहिजे. दोन्ही संघाचा अट्टास असेल. 1 नंबरची ट्रॉफी आमच्याकडे आली पाहिजे. परंतु इथे तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल.
6 गेंदे 15 रनों का टार्गेट. कोण असेल या स्पर्धेचा विनर आणि कोण असेल रनर 2023. प्रेम तरे या प्लीज या थोडस घ्या. चला 2 सलामी लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. सलामीर मैदानाच्या आतमध्ये मनोहर नाम आणि संजय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 6 चेंडू 15 धावा समीकरण. वंदे शेमाडे या 6 चेंडूवर 15 धावा रोखतील का की 6 चेंडूवर 15 धावा कुठल्या जातील आणि या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं जाईल. सफाई कळवे 40+ मास्टर प्रीमियर लीग 2023 चा विनर आणि रनर कोण असेल. शेवटचे अंतिम 6 चेंडू. येस, प्रश्न अनेक आणि उत्तर आता एक असेल. कोण चॅम्पियन होणार येत्या काळात आपण पाहतोय. चॅम्पियन जर व्हायचं असेल तर तुम्हाला इथून ह्या 15 धावा जमवायच्या आहेत. ह्या 15 धावा जमवल्या चला जातील मॅच का? ला सुरुवात होते. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. सुपर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 15 ची गरज. पहिल्याच चेंडूवर अतिशय सुंदर फटका. चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल परिपूर्ण दुसरीचा प्रयत्न. आता सर समीकरण 5 चेंडू आहेत आणि 13 धावांची गरज. कशा प्रकारे मात्र ह्या 13 धावा जमवल्या जातील? दोन्ही बळाडे मजबूत संघ आहेत. सहजासहजी हार मानणार नाहीये. संध्याकाळचं जरी सत्र असलं तरी सिंगल दुहेरीने विजयश्री प्राप्त करू शकतायत. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. सिंगल डबल वर मात्र लक्ष केंद्रित केले जात आहे. 2 धावा मनोहर नाम सर. ते मात्र काय खेळलं जात आहे तर विकेटचं पतन होत आहे. मनोहर सर बाद होताना धावपाच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या आपण बघू शकतो 3 धावा. या फलकावर 4 चेंडू आणि 12 धावा. 4 चेंडू आणि आता 12 धावींची आवश्यकता असेल. काय वाटतं उत्कर्षी? येस, 4 चेंडूंमागे एक मोठा फटका बनतो, कन्फर्म आहे. परंतु त्या 12 धावा जमल्या जातील का हा आता विषय थोडा चर्चेत आलाय. बघा तो शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. तो निर्णायक षटकार. कारण तो डॉट जातोय ना तर 9 धावांचं टार्गेट असतं. परंतु हा षटकार आला आणि 14 धावा आणि 15 धावांचं टार्गेट ठेवलंय आतापर्यंत. अगदी बरोबर तुम्ही म्हटलं की तो शेवटचा षटकार की फॅक्टर ठरला. त्याने मात्र धावांचा ओघ वाढवला आणि मी म्हटल्याप्रमाणे 15 धावा लागल्या गेल्या म्हणजे एकंदरीत खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. यावेळी रिव्हर्स स्विचचा प्रयत्न असफल आहे. इथून फक्त सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न झाला आहे आणि आपण पाहू शकाल दुसरीच्या प्रयत्नात लेग बाईचे संकेत येतात पंचांचे आणि धावसंख्या 2 ने आकार घेईल. बघा धावा कशा येऊ देत, लेग बाईज नेऊ देत, बाईज नेऊ देत, धावा येणं हे आमच्यासाठी गरजेचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 5 धावा. 3-10 इथे 3 चेंडू आणि 10 धाव्यांची आवश्यकता. 3 गेंदे 10 रनों की जरूरत. मॅचचा हिरो कोण ठरेल, संजय की वंदेश? 3 चेंडू 10 धाव्यांची आवश्यकता. मास्टर प्रीमियर लीग 2023 चा विनर कोण असेल? फक्त शेवटचे 2 चेंडू आता असतील. परंतु पंच आमच्या दिशेने वळतायत. हा वाईट चेंडूचा इशारा येतोय. आता 3 चेंडू आणि 9 धाब्यांची आवश्यकता. बघा ग्रीन आपल्या 98 रन्स नॉट आउट. 44 चेंडू आणि 98 धावा. क्या बात आहे. मुंबई इंडियन्स जबरदस्त कामगिरी करत आहे. 3 धाब्यांची आवश्यकता आहे आणि षटकासाठी 2 धाब्यांची आवश्यकता असेल. कॅमेरून ग्रीन इथे मात्र 3 चेंडू 9 धावा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक. हवाई सफर. बघा आपण म्हणतो होतो संध्याकाळचं सत्र आहे, षटकार जाणार नाहीये, परंतु ते करून दाखवलंय संजय पाटील. क्वालिटी ब्रँडेड षटकार. म्हटल्याप्रमाणे एक षटकार होता आणि तो मात्र इथे आलाय. आता मात्र आपण पाहतोय 12. 2 चेंडू आणि 3 ची गरज. सुपर मॅच. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. टाय झाली तर सुपर ओव्हर. सुपर ओव्हर पाहायला मिळेल का या सीझन 3 ची? 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. जबरदस्त मॅच रंगताना पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट. घाई केलंय की काय? काही आवश्यकता नव्हती. तुम्हाला क्रीजवर राहणं खूप गरजेचं होतं, परंतु चुकीला माफी नाहीये. चला नेक्स्ट फलंदाज. चला लवकर 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 घाई करा. आता वेळ खूप कमी आहे. एक चेंडू आणि 3 ची गरज.
नक्कीच सुंदर मॅच तुम्हाला बघायला मिळतोय. आता प्रत्येकाच्या मनामध्ये दगदग वाढली असेल. हृदयाची स्पंदने वाढवणारा मॅच. बघा संजयजीने चुकी केली की काय संजयने षटकार ठोठावला होता. फक्त बॅट तुम्हाला लावायची होती पण तो फुलालेंचा चेंडू बॅटला मात्र छाटून गेला नाहीये आणि कुठेतरी चुकी केलंय. एक धावींची आवश्यकता कॅमेरून ग्रीन 99 धावा आणि विजयासाठी एक धावींची आवश्यकता आहे. इथे आपल्याला मॅचच्या दिशेने जाऊया. एक चेंडू आणि 3 धावा. एक चेंडू आणि 3 धावा. एक बॉल एक. मुंबई तिथे इंडियन्सला तिथे खूप आहेत. तिथे खूप चेंडू आहेत. 14 बॉल. आता मैदानच्या आतमध्ये जाऊया. आपला सिच्युएशन आहे एक चेंडू आणि 3 धावा. 2 धावा येत आहेत तर इथे असेल सुपर ओव्हर. एक चेंडू 3 धावा. आणि यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 3 धावा पळून होतील का? क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय. भाग मिल्का भाग. काय खेळलं जातंय तर रिस्क घेतली होती बंटी दादाने कारण जर नेम चुकतोय ना तर डोक्यावर हात आले असते परंतु जबरदस्त कामगिरी केलंय X11 या संघाने. दांडाखाली स्ट्रायकर संघाला मात्र पराभवाच्या छायेकडे जावं लागतंय. रनर ठरल्यात ते दांडाखाली स्ट्रायकर आणि विनर ठरल्यात ते X11. इथे कॅमेरन ग्रीन 99 रन्स आणि इथे कॅमेरन ग्रीन मात्र सेंचुरी ठोठावतोय आणि मुंबई इंडियन्स मॅच फिनिश करतोय. क्या बात है. चला तर आपण पाहतोय खूप सुंदर अशी स्पर्धा ही पार पडली म्हणायला हरकत नाही. आणि एकंदरीत आपण पाहू शकाल मास्टर 40+ मात्र हे क्रिकेटचे सुंदर सामने इथे मात्र संपतायत. नक्कीच मुन्ना ठाकूर, मनीष दादा आणि महेंद्र दादा भोईर यांचे आम्ही आभार मानतो इथे आम्हाला समोरचं आमंत्रण दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. तर नक्कीच इथून मात्र मी रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच.